नमस्कार, मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते अश्विनीज डायरीमध्ये. तर संध्याकाळची वेळ आहे आणि सध्या पावसाचं वातावरण असतं ना, त्यामुळे चहा प्यायचा मोह हा आवरत नाही. मी अगदी चहा लवर नाही आहे, पण मला वातावरण चेंज झालं, थंड असं मस्त, की चहा प्यायची इच्छा होते. तर मग मी आज मला चहा बनवून घेतला आणि नवन्य नाही आहे, ती गेली तिच्या आजीबाबांकडे त्यामुळे एकटीच असते घरात. तर फार शांतता असते आणि खूप असं वेगळं वाटतं घरात लहान मुलं नसल्यावर. त्यामुळे मी एकटीच चहा पीत होते आणि पिता-पिता विचार करत होते, की संध्याकाळी काय बनवावं? संध्याकाळी जेवण बनवायच्या आधी मी भांडे घासून घेतले. कारण हे भांडे रात्रीचेही राहिलेले होते. रात्री मन नाही केलं घासायचं म्हणून ठेवून दिले होते आणि मी भांडे 2च टाईम घासते. एक संध्याकाळी आणि रात्री. बाकी दिवसभर भांडी घासत नाही. ती फारशी अशी पडतही नाही. कितीशी असणार आहे, दोघी दिवसभर घरी असतो आणि रात्री हे आल्यावर. त्यामुळे मग आज दिवसभराची आणि काल रात्रीची म्हणून भांडे थोडेसे जास्त होते, नाहीतर एवढे भांडे नसतातच. आणि एकटं असेल ना घरात, की फार असं बोर होतं. त्यामुळे थोडंसं काम जास्ती असेल तरी असं काही वाटत नाही. आणि त्या साईडला आहे ना मी बाटली कट करून ना त्यात ज्या काड्या ठेवल्यात ना, तुम्हाला दिसत असेल, मी त्याच पाहते. त्या पुदिन्याच्या काड्या आहेत. तर मी काय केलं, सगळा पुदिना निवडून घेतला आणि त्याच्या ज्या काड्या आहेत ना त्या त्या पाण्यात ठेवल्या होत्या. तर त्याला छान अशी मुळं आली होती. म्हटलं हे कुंडीत लावावं. गेल्या वेळेसही मी असंच केलं होतं, पण ते काही नीट आलं नाही. पण ह्यावेळेस ना मी याची सगळी पानं काढून घेतली होती. गेल्या वेळेस मी अगदी जसं आणलं आहे ना, तसं काही काड्या त्यात ठेवल्या होत्या पानासकट. पण ते नीट आलंच नाही. मुळं फुटली होती काही याला, पण तरीही ते नीट आलं नाही. माहिती नाही काय झालं. पण यावेळेस मी सगळ्या जे पुदिन्याची पानं काढली होती आणि फक्त काड्या ठेवल्या होत्या. तर त्याला अक्षरशः नवीन पानं फुटली होती. इतकं छान ते आलं होतं. म्हटलं चला लावून बघूया पुदिना कुंडीत. आलं तर चांगलंच होईल. कारण पुदिना इतका असं वापरल्या जात नाही. जेवढं असं आपण 10-20 रुपयाचा आणतो त्यातला 1-2दा वापरला जातो आणि बाकीचा खराबच होतो. मी खूप प्रयत्न केला अगदी निवडून नीट ठेवण्याचा वगैरे, पण ना तो काही दिवसानंतर आपोआप खराब होतो. तो जास्ती दिवस टिकतच नाही. कारण आपण त्याला सारखं ओपन करून बघत नाही. त्यामुळे ते नंतर काळे पडतात पानं आणि कुजायला लागतात. तर ते म्हटलं जर कुंडीत जर आलं ना तर बरं होईल. जेवढा लागेल तेवढा ताजा काढून वापरता येत जाईल. म्हणून मी हा प्रयत्न करते. पाहू आता यावेळेस काय होतं. पण मुळं तरी छान अगदी त्याला आलेली आहेत आणि वरती पानंही वाढलीत. म्हणून मला असं वाटतं यावेळेस होऊन जाईल. तर मी पटापट भांडी घासले आणि विचार केला, की मी ना काल रात्री एक कढी पाहिली होती. त्यांनी ना थोडीशी वेगळ्या पद्धतीने केली होती. मला कढी भात प्रचंड आवडतो. तर विचार केला तशाच पद्धतीने कढी ट्राय करूया आज. त्यामुळे मग मी सगळ्यात आधी हे भांडे वगैरे क्लीन केले, किचन ओटा क्लीन केला आणि कढी बनवायला घेतली. माझ्याकडं थोडंसं तर दही होतंच घरात. तर त्यात पाणी घालून ना त्याचं ताक बनवून घेतलं मी आणि ही अगदी वेगळ्या पद्धतीने होते. आपण जी करतो ती अगदी अशी असते, की आपण फोडणी करून ताक त्यात घालतो म्हणजे ताक आणि बेसन अशी बनवतो. पण ही थोडीशी वेगळी होती. म्हटलं चला ट्राय करून पाहूयात. आय थिंक ही पंजाब साईडला वगैरे बनवत असतील. मला नक्की माहिती नाही. कारण त्यांनी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं नव्हतं. असंच तो रँडमली तो व्हिडिओ माझ्यासमोर आला आणि मी ती रेसिपी पाहिली. बऱ्याचशा वेळेस मी असं करते, की कुठल्या रेसिपी असे मला आवडल्या, की ते मी नक्की ट्राय करत असते. आणि हे जे व्हाईट दिसतंय ना, ते याच्यावरचं लोणी आहे. मी जेव्हा ताक बनवलं दह्याचं, तर त्यावरचं लोणी काढून टाकलं नव्हतं. त्यामुळे ते त्याच्यावर असंच दिसतंय. मीही काढलं नाही. म्हटलं जाऊ देत, जेव्हा कढी बनवेल, तेव्हा ते त्याच्यावर वितळूनच जाईल. तर इथे मी मिक्सरमध्ये हिरवी मिरची आणि लसूण वाटून घेतला आहे. तर तो यात घालून घेते आहे. त्यांनी खलबत्त्यात कुटून घेतला होता. पण मी म्हटलं खलबत्त्यात कुटण्यापेक्षा मिक्सरमधनंच काढते. तर मी तसं करून घेतलं. त्यानंतर याच्यात चवीनुसार मीठ घातलं. थोडीशी हळद घालून घेतली. त्याचबरोबर जी कढीपत्त्याची पानं असतात ना, तीही यात घालायची होती. तर मग तीही मी घातली. हे अगदी मिक्स केलं आणि त्यानंतर कढीपत्त्याची पानं घातलीत मी यात. तर कढीपत्त्याची पानं मी डिरेक्ट नाही टाकली. थोडीशी अशी चुरगळून घेतली. ज्याने एक छान असा वास पण येतो आणि टेस्टही थोडीशी छान लागते. त्यामुळे मी हे चुरगाळून यात घालून घेते आहे. तर हे मिक्स करून घ्यायचं आणि हे मिक्स केल्यावरही याच्यावर हे जे व्हाईट दिसतं ना, हे लोणीचं दुसरं काही नाही. ते जाईन वितळून जेव्हा आपण हे उकळायला ठेवू तेव्हा. त्यात मी थोडंसं अजून पाणी घालून घेतलं कारण बेसन घातलं होतं तर ते घट्ट होईल जास्ती असं मला वाटलं. त्यामुळे मी थोडंसं पाणी घातलं आणि उकळून आल्यावर ही आपली अशी दिसत होती कढी. तर आता याची मला त्यांनी कढी पकोड्याची रेसिपी दाखवली होती, तर मलाही ती बनवायची होती. जनरली आपण कढी आणि भजी बनवत असतो.
तर पण ते कढी पकोडा म्हणजे ते नुसते बेसनचे भजी काढतात, त्यात कांदा वगैरे घालत नाही आपल्यासारखा. तर म्हटलं चला ते ट्राय करून पाहूयात कसं लागतं ते. तर त्यांनी फक्त मीठ घातलं होतं, पण एवढं फिकं आपल्याला जमणार नाही. तर मग मी काय केलं, जे लसूण आणि मिरची वाटलेलं होतं भांड्यात ज्यात, त्यात थोडेसे ते उरतं जे साईडला लागतं, त्यात पाणी घालून ते पाणी ह्या भजीसाठी भजीच्या ह्याच्यात टाकून घेतलं, म्हणजे बेसनच्या ह्याच्यात. त्यात थोडंसं चिमूटभर मी सोडा घातला होता, खायचा सोडा, आणि मीठ घालून घेतलं. आणि जे भज्याचं जे आपलं पीठ आहे ते तयार करून घेतलं. तुम्ही याच्यात थोडासा ओवाही घालू शकता, पण मी नाही घातला, कारण नको वाटलं मला. म्हटलं सिम्पलच ठेवूयात, पाहूयात कसं लागतं. कारण जेव्हा बुंदी टाकतो ना आपण कढीमध्ये, तेव्हा जशी याची टेस्ट लागते ना, सेम तसंच लागत होतं. आणि माझ्याकडनं ना अंदाज नाही आला मला की किती लागेल, कारण थोडेसेच भजे करायचे होते. तर पीठ थोडंसं पातळ झालं होतं, त्यामुळे याचा आकार असा थोडासा वेडावाकडा झाला आहे. पण हरकत नाही, कढीत टाकल्यावर ते काही एवढं कळून येणार नाही. तर ही मी भजी बनवून घेतली. तर इथे एक साईडला आपली कढी रेडी झालेली आहे, मस्त अशी घट्ट झाली आणि काही हरकत नाही, आवडते. आणि इकडे एक साईडला मी रवा भाजत होते, तो शिऱ्यासाठी, कारण यांना कढी भात आणि शिरा आवडतो. त्यामुळे इकडे भजी रेडी झालेत. आणि आता मी जे आपल्याला कढीला वरतून तडका द्यायचा आहे ना, त्याची तयारी करत होते. तर तडका पॅनमध्ये मी छान असं तेल कडकडीत गरम करून घेतलं सगळ्यात आधी. आणि अगदी बेसिक तडका असतो, त्यात खूप असं काही वेगळं घालावं लागत नाही. तर सगळ्यात आधी मोहरी जी आहे ती छान अशी तडतडून द्यायची आणि थोडंसं गार करून घ्यायचं तेल, कारण आपल्याला याच्यात लाल तिखट पावडर टाकायची, तर ती जळू नये यासाठी तेल गार करून घ्यायचं. तर मी यात थोडीशी कढीपत्त्याची पानं घालून घेतलीत, कारण ते मला आवडतात. त्यानंतर थोडंसं हिंग घातलं आणि त्यानंतर थोडंसं तेल व्यवस्थित गार झालं होतं, म्हणजे अगदी गरमही नव्हतं, कडकडीत आणि एकदम गारही नव्हतं. तर त्याच्यानंतर याच्यात मी लाल तिखट पावडर घातली आणि हा गरम गरम जो तडका आहे ना, तो आपल्या कढीमध्ये टाकला आणि कढीत व्यवस्थित असा मिक्स केला. हे सगळं मिक्स केल्यावर ना, हे वरती अशी तरी अजिबात राहत नाही, सगळं छान असं मिक्स होतं आणि फक्त पिवळा असाच कलर दिसतो. तर म्हटलं खायच्या वेळेस गरम करताना पुन्हा एकदा मिक्स करता येईल. आत्ता तात्पुरतं मी मिक्स केलं आणि बाजूला ठेवून दिलं. तर हे जेवणाचं आवरलं. इथे भजे होते, ते म्हटलं कढीत जेवताना जेव्हा गरम करेल तेव्हा मी कढीत घालेन. त्याआधी याच्यावर मस्त अशी कोथिंबीर भरभरून घेतली, भरपूर अशी, ज्याने आपल्या कढीची टेस्ट अजूनच वाढेल यासाठी. तर हे सगळं आवरून घेतलं मी, कढी झाकून ठेवली. आणि मला संध्याकाळचा दिवा लावून घ्यायचा होता, कारण 6:30 वाजत आले होते. सध्या अंधार लवकर पडतो, त्याच्यामुळे मी लवकर दिवा लावते. तर दिवा लावल्यानंतर हे माझ्या आवडीचं काम, ते म्हणजे ही जी कापूरदानी आहे ना, यात 1-2 असे कापूरच्या वड्या टाकल्या ना, तर मी भीमसेनी कापूर आणते आहे सध्या, तर तो घालते, ज्याने घरात ना मस्त कापूरचा वास दरवळतो आणि वातावरणही खूप छान होतं. आणि इथे मी ना यांच्यासाठी शेंगाही भाजायला ठेवलं होतं, त्यांना आवडतात म्हणून. साईडला भात शिजायला ठेवला होता. रवा भाजून ठेवला होता शिऱ्यासाठी, म्हटलं ते आल्यावर गरम गरम शिरा करता येईल. आणि इथे जो दिवा आहे ना, तोही लावून झाला आहे. तर माझी संध्याकाळची कामं मस्त अशी झाली होती. यांना घेऊन आल्यावर आम्ही जेवायला बसलो आणि हे असं होतं जेवणाचं काहीसं ताट. मस्त कढीत जे भजे ना छान असे भिजले होते, पकोडे सॉरी. तर ती कढी आणि पकोडे आम्ही पहिल्यांदाच खात होतो, नाही तर जनरली आपली कढी बनवतो आणि भजी टाकतो. तर यांना नाही आवडत ह्या गोष्टी, पण मला फार आवडतात. यांना फक्त प्लेन कढी हवी असते. तर म्हटलं टेस्ट करून पाहते आता कशी झाली. हे बोलत होते थोडीशी वेगळी लागते आहे. तर मी खाऊन पाहिली, तर खरंच छान लागत होती आणि एक वेगळी टेस्ट होती खरंच. आपल्या कढीपेक्षा बरीचशी वेगळी लागत होती, पण मस्त लागत होती. तर तुम्ही देखील अशी कढी नक्की ट्राय करून पाहता. आता मी छान असं जेवून घेते आणि आपण भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये.